तर आज आपण हा रामबंधू पापड मसाला वापरून पापड तयार करणार आहोत। आपण 2 किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेऊन हे पीठ दळून आणलेलं आहे। 2 पापड मसाल्याच्या पुड्या घेतल्या आहेत आपण। पाणी घेतले मळण्यासाठी आणि तेल घेतले। तुम्ही माझ्या या पद्धतीने करून बघा, इतके सुंदर पापड होतात आणि तेही पांढरे शुभ्र अगदी। तर आता आपण सुरुवात करूया। माझ्या बोटाला लागले त्याच्यामुळे आमच्या जाऊबाई पीठ मळत आहेत। तर आता ह्या पापड मसाला या पिठामध्ये त्या सगळा टाकून घेत आहेत। ह्या दोन्ही पुड्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। 1.25 किलोसाठी 1 पुडी हे अगदी परफेक्ट प्रमाणे, अजिबात पापड लाल होत नाहीत आणि सुंदर होतात। आणि हा मसाला असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। आणि आता हे सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे आपलं। हे तेल टाकायचं आपण त्याच्यात। तेल किती टाकणार आहेत आपण? 5 ते 6 चमचे, पोह्याचे 5 ते 6 चमचे असे तेल ह्याच्यात आपण टाकणार आहोत। आणि हे पीठ चांगलं एकजीव करून घेणार आहे। ही रामबंधू पापड मसाल्याची पोळी टाकल्यावर आपल्याला याच्यात दुसरं काही टाकण्याची गरज नसते, अगदी मीठही नाही। आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेत आहोत। पाणी एकदम टाकायचं नाही, असं थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला हे घट्ट पीठ मळायचं आहे अगदी। तर हे असे छोटे छोटे गोळे करून, सुरुवातीला असे छोटे छोटे गोळे करूनच मळून घ्यायचं आणि मग नंतर एकदम पूर्ण एक मोठा गोळा मळायचा। तर बघा, या प्रकारे आता आम्ही सगळं हे पीठ मळून घेणार आहोत। आणि खायला तर इतके चविष्ट लागतात हे पापड, तुम्ही नक्की करून बघा। हे असं चिकटलेलं पीठ उलटण्याने खरडून घेऊन सगळं असं व्यवस्थित सगळे गोळे आता आपण असे मळून घेणार आहोत। बघा, ह्या प्रकारे असं गोळा मळून घ्यायचा आहे। आणि आता हा असा गोळा मळून झाल्यावर त्याला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे ते पीठ किरवजत नाही। आणि काय असं एवढं बोट दबेल इतपत कडक पीठ मळायचं। असं खूप दगडागत पण गोळा मळायचा नाही आणि असं मऊ कणकीसारखा पण गोळा मळायचा नाही, आपल्याला थोडासा कडक हा मळायचा आहे गोळा। तर हा दुसरा गोळा पण व्यवस्थित मळून त्याला तेल लावून आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत। हे आम्ही रात्रीचं मळतोय पीठ। आता आपण हे सकाळ ह्याचे पापड लाटणार आहोत। आता हे झाकून आपण ठेवून देतो। आता सकाळ बघा आपण हे पीठ टेचणार आहोत। तर आम्ही पाटा धुवून त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता हे पीठ आपण चांगलं मऊ करून घ्यायचं, एकदम टेचून टेचून मऊ करून घ्यायचं। अगदी तेलाचा थोडासाच हात लावत लावत आपल्याला हे पीठ छान असं मस्त कुटून घ्यायचं आहे एकदम। बघा कसं मऊ लुसलुशीत व्हायला लागलंय। जसं आपण कुटून आहे पीठ तसं ते पीठ असं मऊसूत होत राहतं। आणि आपण असं तेलाचा जास्त वापर नाही करणार आहोत, असं थोडं थोडंच तेल लावत लावत ते आपण मळणार आहोत। तर आता हे आपलं पीठ दोन्ही गोळे टेचून झालेले आहेत। तर आपण आता पापड लाटणार। असं तोडायचं चाकूनी, आणि ते चिकट असतं फार, त्याच्यामुळे आपण चाकूचा वापर करतो। आणि आता हे पीठ असं हाताने तोडून तोडून परत हातावर त्याला थोडंसं मऊ करून घेतो आहे आपण। टेचलं आहे तर खूप छान त्याला, पण तरी पण आपण अजून एकदा त्याला असं हाताने तोडून असं 2-3 वेळा हे असं करायचं आणि हे असं मळून घ्यायचं। आणि आता अशा ह्याच्या आपण गोळ्या करून घेऊयात मस्तपैकी। जे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकाराच्या गोळ्या तुम्ही करू शकता। तर आता आपल्या ह्या पूर्ण गोळ्या आपण करून घेतल्या आहेत। आता आपण पापड लाटायला घेऊयात। तर पापड लाटताना एक ही खास ट्रिक आहे, असं तेलाचं बोट थोडंसं एक घ्यायचं, खालीवर लावायचं आणि अशी एक छोटीशी पोळी लाटायची आणि मग ते पिठात मिक्स करून
आणि मग त्याचा पापड लाटायचा. यामुळे काय होतं, पापड इतके खुसखुशीत आणि छान होतात. आता ह्याच्यात दिसताना फार पांढरं दिसतंय, पण ते तसं दिसत नाहीत. टाकल्यानंतर ते पिवळे दिसतात. ते कॅमेरामुळे थोडंसं हे दिसतंय. नाही तर त्याच्यावर अजिबात पीठ वगैरे काही दिसत नाही. एकसारखा पापड मस्त असा पिवळसर दिसतो. ते बघा. असं थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं आणि मग नंतर थोडी पोळी लाटून त्याला पीठ लावून मग पापड लाटायचं. मग नंतर अजिबात पीठ लावायचं नाही नंतर. या प्रकारे असे आपण पापड लाटून घेणार आहोत. आणि खूप पटपट पापड लाटून होतात. आमचे एका दिवसामध्ये 3 ते 4 किलो पापड सहज लाटून होतात, घरातलं काम बघून. हे बघा, आता मी तर अशी छोटी फरशी केली आहे मी. मला त्या फरशीवर खूप छान पापड लाटायला येतात. असे पापड वाळायला घातले आणि असे वाळायला लागले, असे वाकडे व्हायला लागले की ते असे एकावर एक गोळा करायचे आणि असे एकावर एक ठेवायचे. आणि त्याच्यावर एक प्लेन डिश असली तर त्याच्यावर एक प्लेन डिश ठेवायची आणि जड काहीतरी त्याच्यावर ठेवायचं. त्यामुळे आपले पापड एकदम सळ राहतात, वाकडे तिकडे होत नाहीत अजिबात. या प्रकारे असे एकमेकावर ठेवत राहायचं. तर आता आपण पापड लाटून घेतलेत सगळे. हे काही आपले पापड वाळलेत. आता आपण हे भाजून आणि तळून बघूयात. तुम्हाला जर माझी ही पापडाची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि या प्रकारे पापड अवश्य बनवून पहा. अगदी पांढरे शुभ्र पापड होतात. हा भाजून पापड किती पांढरा शुभ्र झाला आहे. अजिबात लाल उठत नाहीत, काय नाही. आता आपण पापड तळून पाहूयात. तळलेला पापड किती पांढरा शुभ्र झालेला आहे. तुम्ही ही पापडाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.